आपल्याला या ठिकाणी विजयी करायचं आहे। ह्या ठिकाणी एक लाडकी बहीण योजना नावाची एक योजना चालू आहे आणि त्या योजनेच्या नावाने महिलांना 1,500 रुपये देण्यात येत आहेत। काही जणांना आले, काही जणांना आले नाहीत, पण ह्या ठिकाणी काही जणांना असे कळले की 2 महिने आले त्याच्यानंतर आलेच नाही, ते असं काहीतरी कानावर आलं, बंद पडली योजना काहीतरी। तर साहेब, ज्यावेळेस आपली महाविकास आघाडीची सरकार येईल त्यावेळेस आपली महालक्ष्मी योजना चालू होणार आहे आणि त्या योजनेमध्ये प्रत्येक महिलांना महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे। एवढंच नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये सर्व महिलांना काम करण्याची इच्छा आहे। प्रत्येक महिलांना वाटतं की आपण काहीतरी करावं, आपल्या हाताला रोजगार मिळावा, कारण त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे, त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे, त्यांच्या लेकराच्या ट्युशनचा, त्यांच्या लेकरांच्या शाळेचा प्रश्न आहे। शाळेची फीस वाढलेली आहे, ट्युशनची फीस वाढलेली आहे, ह्याच्यामध्ये महिलांना लेकरांना अडचण आल्यामुळे ट्युशनला सुद्धा फीस भरायला आणि शाळेला सुद्धा फीस भरायला नाही परिस्थिती। ह्या ठिकाणी आपली ज्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार येईल, ज्यावेळेस आपले सुधाकर भालेराव साहेब आपल्याला उदगीरला आमदार म्हणून नाही तर आपल्याला मंत्री म्हणून लागतील, त्यावेळेस आपल्या उदगीरमध्ये MIDCच्या माध्यमाने जे काही लघु उद्योग असतो सर्व महिलांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण करून देण्याचं काम आपले सुधाकरजी भालेराव साहेब येणाऱ्या काळामध्ये करतील। एवढंच नाही, एवढं महिलांना मी आश्वासित करू शकतो, हे जी काही योजना बंद पडली हे तर योजना चालूच राहणार आहे, पण जे आपल्या महिलांची जे सर्वात मोठी अडचण आहे, मॅक्झिमम महिला हे विशेष करून उदगीरला येऊन कशासाठी राहिले तर लेकरांच्या शिक्षणासाठी येऊन राहिलेले आणि सर्वांचं जे महिलांचं जीव असतं त्यांच्या लेकराच्या शिक्षणामध्ये असतं। आज अशी परिस्थिती झाली आहे की त्या ठिकाणी पूर्णपणे महागाई वाढलेली आहे। जरा थोडं ऑब्झर्वेशन करा, गेल्या वर्षी दिवाळीचा खर्च 6,000 होता तर आज डायरेक्ट 15,000 रुपये खर्च गेला। पलटी तुम्हालाच मारलेले आहेत। 70 रुपयाचा तेल 140 रुपयाला करून 1,500 रुपये तुमच्या हातात ठेवलेले। त्या ठिकाणी कोणता न्याय आहे मला सांगा, पहिला तुम्हीच बघा। दुप्पट झाल्यात, पण असं कुणाचे पगार दुप्पट झाल्या का? आज सुद्धा 5 वर्षाखाली 2 वर्षाखाली महिलांना पगार आज सुद्धा काम करायला पुरुषापेक्षा कमी 5,000 रुपये मिळतात। आज कुणी 10,000 ठेवलेले का तुम्हाला? नाही। पण त्या ठिकाणी मात्र काय झालेलं आहे, पूर्णपणे महिलांना या ठिकाणी अन्याय या ठिकाणी झालेला आहे। आणि साहेब आल्यानंतर आपला सर्वात मोठा जो उद्देश असेल किंवा महाविकास आघाडीचा उद्देश असेल, आपल्या महिलांना 3,000 तर देऊच देऊ, पण आपल्या महिलांच्या हातामध्ये आपण त्यांना काहीतरी रोजगार। आणि विशेष म्हणजे काय तर सर्व महिलांसाठी आपल्या महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी बस मोफत आहे। त्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी आज अनेक वेळेस पाहतो टीव्हीवर आपल्याला न्यूज पाहायला मिळते, असे महिलांवर अत्याचार झाले, तसे अत्याचार झालेले आहेत। मला सांगा की पोलीस स्टेशनमध्ये घुसून काही लोक त्या ठिकाणी गोळीबार करल्यात। एवढं ह्या ठिकाणी पूर्णपणे कळस झालेला आहे। ह्या ठिकाणी पूर्ण कानून व्यवस्था पूर्णपणे ह्या ठिकाणी करप्ट झालेली आहे आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस मुली वगैरे ट्युशनला जातात, छेडछाड मोठ्या प्रमाणात वाढलाय। सर, हा मुद्दा खूप मोठ्या उदगीरचा आत्ताचा, ज्यावेळेस मुली वगैरे ट्युशनला जातात, कॉलेजच्या मुली छेडछाडचं प्रमाण वाढलंय आणि ज्यावेळेस आपले भालेराव साहेब निवडून येतील, आपल्याला जसं लातूर या ठिकाणी एक मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस पथक आहे, तसं आपल्याला दामिनी पथक आपल्या उदगीरमध्ये आपल्याला आणायचं आहे। हे प्रत्येक महिलांना, प्रत्येक ट्युशनच्या मुलींना, जाणाऱ्या लेकरांना आपल्याला संरक्षण द्यायचं काम हे आपले सुधाकर भालेराव साहेब येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत। म्हणून आपल्या मुलींच्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्याला उदगीर मतदारसंघामध्ये बदल घडवून आणायचा आहे। काही जणांना प्रश्न पडला की पहिल्याचे केलेत का? काय केल्यात? भ्रष्टाचार, टक्केवारी मंत्री या ठिकाणी आपल्या उदगीर संघाचे नाव म्हणून या ठिकाणी बदनामी झालेली आहे। 288 मतदारसंघापैकी सर्वात भ्रष्ट मतदारसंघ कोणता आहे तर आपल्या उदगीरच्या नावाची बदनामी त्या ठिकाणी झालेली आहे। अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या मतदारसंघाची बदनामी झाली। म्हणून आपल्याला या ठिकाणी परिवर्तन करून एक आपल्याला फक्त मंत्रीच नाही, येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सरकार येणार आहे आणि असं होऊ नये की आपल्या हाताने आपला मंत्रिपद जाईल, तर आपल्याला सुधाकर भालेराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला एक मंत्रिपद आपल्या लातूर जिल्ह्याला मिळेल आणि आपल्या उदगीर संघाचा मतदार होईल। म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना विनंती आहे की सर्वांनी ताकदीनं आपल्या सुधाकर भालेराव साहेब यांच्या पाठीमागे राहून प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे। हे मला सर्वांकडून आम्हाला अपेक्षा आणि सर्वांनी आश्वासन द्या। मला मी काही घोषणा देतो, त्याच्या मागे तुम्ही म्हणा राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी म्हणा तुम्ही, ठीक आहे? राम कृष्ण हरी। आपला हा जो घोषणा आहे आपल्या मुलीसाठी आहे, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी हे घोषणा आहे। म्हणून एक अंतःकरणातून द्या, बाजूला इकडे तिकडे बघायचं नाही, अंतःकरणातून द्या राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। सर्वांचे धन्यवाद।